नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरणी नराधम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा। नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्येच्या संतापजनक प्रकरणात न्यायालयाने कठोर निर्णय देत भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे। या निकालामुळे पीडित कुटुंबियांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून समाजातूनही निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे। BNS 64 हा जो आहे हा रेपचा गुन्हा आहे, त्याच्या जन्मठेपेची मॅक्सिमम शिक्षा आहे। नंतर BNS 65चा 2 आहे, हे बलात्काराचा गुन्हा आहे। यात जास्तीत जास्त शिक्षा मृत्यूदंडाची आहे, जी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे। BNS सेक्शन 74 विनयभंग आहे, याला 5 वर्षाची जास्तीत जास्त शिक्षा आहे, ती पूर्ण शिक्षा देण्यात आलेली आहे। BNS 103चा 1 आहे, ज्याच्यात खुनाची शिक्षा आहे, मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा आहे, त्यात ही दुसरी फाशी त्या कलमाखाली देण्यात आलेली आहे। BNS 173(2) अपहरण करण्याचा जो आहे त्यात जन्मठेपेची मॅक्सिमम शिक्षा आहे, त्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। BNS 140चा 1 आहे, खुनाच्या उद्देशाने अपहरण करणे, याच्यात जन्मठेपेची शिक्षा आहे, ही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। पोक्सो कलम 4 प्रवेशात्मक लैंगिक अत्याचार, याला मृत्यूदंडाची सर्वात जास्त शिक्षा काय तरतूद आहे, याच्यात तिसरी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। नंतर पोक्सो कलम 6 तीव्र स्वरूपाचा प्रवेशात्मक लैंगिक अत्याचार, याला देखील मृत्यूदंडाची शिक्षा आहे, ती ठोठावण्यात आलेली आहे। पोक्सो कलम 8 लैंगिक अत्याचार, याच्यात मॅक्सिमम 5 वर्षाची शिक्षा आहे, ती 5 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। पोक्सो ॲक्ट कलम 12 लैंगिक छळवणूक, याच्यात 3 वर्षाचा कारावास आहे, या 3 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। आरोपीच्या वकिलांकडून युक्तिवाद असा करण्यात आला होता की सगळी केस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर बेस आहे, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सची लिंक ही जोडण्यात आलेली नाही आहे। त्यास आमचं उत्तर असं होतं की जसं मी आत्ताच सांगितलं की प्रत्येक गोष्ट ही ई-साक्षीवर अपलोड केलेली आहे। प्रत्येक आर्टिकल जप्त करताना पंचांसमक्ष व्हिडिओग्राफी करून जप्त करण्यात आलं, त्याला सील करण्यात आलं। आवश्यकतेनुसार पंचांसमोर रिओपन पंचनामा करून ती रिओपन करण्यात आलं। सायबर एक्सपर्ट्सच्या मदतीने त्याचं ॲनालिसिस करण्यात आलं। ॲनालिसिस झाल्यानंतर पुन्हा सील करण्यात आलं आणि प्रत्येक मुद्देमाल हा मालखानामध्ये प्रॉपरली रजिस्टर करून ठेवण्यात आला। तो FSL कडे पाठवण्यात आला आणि FSLचं विश्लेषण झाल्यावर तो सील कंडिशनमध्ये कोर्टात आला। त्यामुळे ही चेन जी आहे ही अनब्रोकन चेन आहे असं कोर्टाने भाष्य केलेलं आहे। आरोपीच्या वतीने आरोपीच्या वयाच्या बाबत देखील आर्ग्युमेंट करण्यात आलं की त्याचं वय कन्सिडर करता त्याला फाशीची शिक्षा न देता त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी, परंतु कोर्टाने तो मुद्दा पूर्णपणे खोडून काढला आहे की 65 वर्षाच्या वयात हा आरोपी असं कृत्य करतो आहे, तर ह्या आरोपीला कोणताही दयामाया दाखवण्याच्या लायक नाही। याची पण खूप आभारी आहोत की ह्या केसमध्ये प्रॉपर ज्युडिशियस आणि एक्झॅक्टली जे कोर्टात होतं हे मीडियानी समाजासमोर आणलेलं आहे। त्यामुळे मीडिया ट्रायल हा शब्द कुठेच वापरला गेला नाही। इवन जे कोर्टात होते त्या बाहेर काही मीडियानी कुठेही लोकांसमोर आणलं नाही। त्यामुळे आम्ही सर्व मीडियाचे पण खूप आभारी आहोत। हे बघा, ही केस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर होती, मॅडम सांगते। पुणे ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक गिल साहेबांचा विशेष आभार मानेल की त्यांनी आम्हाला पूर्णपणे साक्षीदार उपलब्ध करून देणे, साक्षीदारांसाठी जे लहान मुलं होते त्यांची सुरक्षा हा एक प्रश्न होता, आरोपीची सुरक्षा हा एक प्रश्न होता, त्यासाठी आम्हाला पूर्ण सपोर्ट मिळाला। त्यांचं जे दोषारोपपत्र आहे हे निश्चित अतिशय फुलप्रूफ दोषारोपपत्र आहे असं मी म्हणेल। यांच्या टीमने रात्रंदिवस मेहनत करून हे दोषारोपपत्र बनवलेलं आहे। प्रत्येक मुद्द्यावर मुद्देसूद तपास करण्यात आलेला आहे आणि त्या तपासाची निर्गती ज्याला कन्क्लुजन म्हणतात, त्या कन्क्लुजनपर्यंत पोहोचून या दोषारोपपत्रात याचं भाष्य करण्यात आलेलं आहे। संबंधित तपासी अंमलदारांच्या साक्षी कोर्टात झाल्या, इन्क्लुडिंग इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, प्रत्येक अधिकाऱ्याने त्याने केलेला तपास हा सविस्तरपणे न्यायालयासमोर मांडला, त्याची पूर्ण लिंक ही न्यायालयासमोर मांडण्यात आलेली आहे। आणि निश्चितपणे मी सांगेल की हे जजमेंट हे एक स्टडी मटेरियल म्हणून निश्चित सगळीकडे वापरलं जाईल। हा एक ऐतिहासिक निकाल म्हणून हा निश्चितपणे हा प्रिझर्व केला जाईल। माझ्या माहितीप्रमाणे हा सर्वात फास्ट निकाल आहे, कारण केवळ 16 वर्किंग डे मध्ये हे कोर्टाचं कामकाज संपवलेलं आहे। जसं मी आता तारखा सांगितल्या की 2 महिन्याच्या आत हा निकाल आपल्या हातात मिळालेला आहे आणि तोही ऐतिहासिक निकाल आपल्या हातात मिळाला आहे। त्यामुळे निश्चितपणे हा रेकॉर्ड टाइम मध्ये संपवलेला खटला आहे असं म्हणता येईल। पारस मुथा यांचा रिपोर्ट।